हॅलो फ्रेंड्स, मी सुजाताच डायरीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शाबूचे पळीपापड कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. तेलात टाकणारे हे तिखट फुलणारे शाबूचे पळीपापड कसे बनवायचे तेही अगदी सोप्या पद्धतीने याचीच रेसिपी आता आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही कोणत्याही एका भांड्याचा वापर करा आणि त्या भांड्याने शाबू मोजून घ्या. तर मी इथे या भांड्याने शाबू मोजून घेतलेला, एक भांडं हा शाबू भिजवून घेतलेला आहे, तो सुट्टा करून घेतलेला आहे. तर ज्या भांड्यामध्ये आपण शाबू भिजायला घातलं होतं तेच भांडं आपल्याला पाणी मोजण्यासाठी घ्यायचं आहे. तर मी ते एक भांडं शाबू भिजायला घातलेलं, तर त्याच्या आपल्याला 4 पटीने पाणी घालायचं आहे. म्हणजे एक भांडं शाबू असेल तर 4 भांडं आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे मोजून. तर पाण्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालून घेते. इथे मी जिरं आणि मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, तेही याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला. तर पूर्ण आपल्याला आता हे पाणी गरम करायला ठेवूया. तोपर्यंत आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत. म्हणजे अगोदर खिसलेले आहेत कारण काळे पडतात, म्हणून आता बटाटे किसून आपण घ्यायचे, साल काढून किसून घेऊया. तर आता आपण ह्याच्यामध्ये शाबू घालून घेऊया पहिला अगोदर. तर पाण्याला इथे चांगली उकळी आलेली आहे आपली. शाबू एक 5 मिनिटं चांगला शिजलेला आहे. तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये बटाटा जो किसून घेतलेला तो बटाटा ह्याच्यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचा आहे. तर सर्व बटाटा मी आता घालून घेते याच्यामध्ये. तर शाबूमध्ये बटाटा घातल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता आपलं सगळं हे मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. चला तर मग हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. एक 10 मिनिटं थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे प्लास्टिक कागदावर ते घालून घ्यायचं आहे. चला तर मग इथं मस्तपैकी आपले शाबूचे पळीपापड घालून झालेले आहेत. 2 दिवस चांगले कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत. इथं बघत असाल तर 2 दिवस मी सुकवून घेतलेले आहेत आणि कडकडीत असे उन्हामध्ये चांगले वाळवून घेतलेले आहेत. आता हे पापड आपल्याला तळण्यासाठी तयार झालेले आहेत. बघा किती छान आणि अगदी ट्रान्सपरंट झालेले आहेत. एकदम पातळ असे पापड तयार झालेले आहेत. चला तर मग टेस्ट बघण्यासाठी आपण थोडेसे पापड तळून घेऊया. किती छान फुललेले आहेत बघा, अगदी दुप्पट तिप्पट असे हे पापड फुललेले आहेत आणि अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत. चला तर मग ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग अशा छानशा व्हिडिओसोबत परत एकदा आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.